मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक अशी नेरळ रेल्वे स्थानकाची ओळख। सध्या या स्थानकात लगीन घाई सुरू आहे। मुख्य महाव्यवस्थापक नेरळ स्थानकाची पाहणी करणार आहेत। यामुळे नेरळ रेल्वे स्थानकात स्वच्छता रंगरंगोटीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। एरवी महिने कधी या रेल्वे स्थानकाला हात लागले नाहीत। त्या स्थानकावरची आता जळमटे दूर होत आहेत। प्लॅटफॉर्मला रंगरंगोटी केली जात आहे। नेरळ रेल्वे स्थानकात एरवी मोठ्या प्रमाणात दुचाकी उभ्या केल्या जायच्या। मात्र रेल्वे स्थानक परिसरातील दुचाकींचे पार्किंग बंद केल्याने प्रवाशांचे मोठे हाल सुरू आहेत। दूरवरून लोकल पकडण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना दुचाकी कुठे उभे करायची असा प्रश्न पडलाय। एकूणच नेरळ स्थानकात दिखाऊ स्वरूपाची कामे सुरू आहेत। प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले मूलभूत प्रश्न मात्र जैसे थेच आहेत। माथेरान हे पर्यटन स्थळ म्हणून प्रकाशात आल्यावर माथेरानला जाण्यासाठी पर्यटक नेरळ स्थानकात उतरतात। ब्रिटिश काळात नेरळ स्थानकात 2 लाकडी शेड उभारल्या होत्या। अत्यंत कलाकुसर असलेल्या या 2 शेड व्यतिरिक्त त्यांना लागून दोन्ही प्लॅटफॉर्मवर नंतरच्या काळात 2 शेड उभ्या केल्या गेल्या। मात्र अजूनही नेरळ स्थानकात शेडचे काम अपूर्णच आहे। गेल्या 4 दशकात स्थानकात पूर्ण शेड बांधण्याचे काम देखील पूर्ण होऊ शकले नाही। प्रवाशांना याचा त्रास होतो। याबद्दल नेरळकरांनी अनेकदा अर्ज आणि विनंत्याही केल्या, मात्र त्यावर रेल्वे प्रशासनाकडून काहीही उत्तर मिळालं नाही। तसेच पुलाचे काम करण्यासाठी दोन्ही प्लॅटफॉर्मवर मोठे खड्डे केलेत, मात्र हे काम देखील अतिशय धीम्या गतीने सुरू आहे। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर स्वच्छतागृहाची वानवा आहे, तेव्हा महामुख्य व्यवस्थापकांच्या पाहणीसाठी जुजबी तयारी न करता प्रवाशांच्या नियमित सुखसोयीसाठी काही ठोस उपाययोजना करण्याची प्रवाशांची मागणी आहे। कोणत्याही प्रकारे फक्त GM येतात, DRM येतात, इथे पाहून जातात, रंगरंगोटी करतात, ते येतात म्हणून फक्त हे करतात। इथे बाकी इथे एवढा खूप प्लॅटफॉर्मला खूप घाण पडलेली असते। गर्दुळे वगैरे इकडे तिकडे फिरत असतात आणि फेरीवाल्यांचा खूप इथे त्रास आहे। बाहेरील फेरीवाले येऊन इथे हे करत असतात। अजून इथे पार्किंगचे खूप प्रॉब्लेम आहे। जे लोक ट्रेनला जायला येतात त्यांना त्यांची पार्किंग इथे झालीच पाहिजे आणि मागे तसं त्यांनी आश्वासन दिलं होतं DRMनी की इथे पार्किंग केली जाईल। पण आता काय किती RPF फक्त त्यांना पैसे पाहिजे असेल त्या टायमाला ते ज्या भाजीवाल्यांना वगैरे तिथे मध्ये बसून रस्त्यामध्ये ते त्यांना दिले जाते आणि ज्या पार्किंग बाईक आहेत त्यांना आतमध्ये येण्यासाठी जो तिथला गेट आहे तो बंद करून ठेवलेला आहे। त्यामुळे खूप प्रवाशांची गैरसोय होते। तर याच्याबद्दल लवकरच नेरळ रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था हे आवाज उडवणार आहे आणि तीव्र आंदोलन छेडलं जाईल याची। संवाद मराठीसाठी अजय गायकवाड, नेरळ।